सप्तधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंदा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री महिना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सद्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे सिद्धी हे ईश्वर प्राप्तीच्या मार्गातले विघ्न आहे हे स्पष्टीकरण करून सांगा। अडथळ्याविना आंतरिक यात्रा कशी साधायची? ईश्वर प्राप्ती आणि ह्या ईश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणजे पारमार्थिक मार्ग असा बोध सर्वत्र आहे आणि त्याचप्रमाणे की ईश्वर प्राप्ती करण्यासाठी जे करायचं असतं त्याला साधना म्हटली जाते। सद्गुरू शिष्यांना ह्या ईश्वराची अनुभूती यावी म्हणून विशिष्ट पद्धतीची साधना सांगत असतात किंवा एक विशिष्ट पद्धती साधनेचा अभ्यास करून घेत असतात। इथे ईश्वर प्राप्ती असं म्हणण्यापेक्षा स्वरूपानुभव महत्त्वाचा आहे। म्हणजे स्वरूपानुभव येणं किंवा स्वरूपाचा अनुभव येणं आणि ही स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी सद्गुरू शिष्याला विशिष्ट साधना सांगतात आणि या साधनेमध्ये सांगितली म्हणून पटकन होत नाही हे पहिले लक्षात घ्यायचं। ते शब्दाने जरी सांगितली तर ती साधना किंवा साधनेचा अभ्यास पुन्हा 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 करावा लागतो आणि हा अभ्यास करताना सगळा मनाचा प्रांत असल्यामुळे तिथे विविध अडथळे येतच राहणारच, लक्षात ठेवा। मानवी जीवन म्हटल्यानंतर ह्या वैश्विक जीवनाच्या पसाऱ्यामध्ये
विविध परिस्थिती निर्माण होणं किंवा सामाजिक व्यवस्थेमुळे जरी व्यवस्था म्हटली की तिथे थोडीशी अव्यवस्था झाली तरी अडथळे येणं, या सगळ्या गोष्टी येणारच. आणि त्यामुळे अडथळ्यांचा बागुबुवा न करता साधकाला निश्चयाने साधना करत राहणं हे त्याचं कर्तव्य. साधक म्हटल्यानंतर अडथळे खूप येणार, अडथळे येणार नाही असं कधी होऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं. आणि हे अडथळे आपल्या ठिकाणी असलेल्या मनामुळे येतात एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने बाह्य परिस्थितीचे अडथळे असतात. दोन्ही बाजू असतात, आंतरिक आणि बाह्य. म्हणजे आपण किती उत्साहाने, एखादा साधक म्हटलं की उत्साहाने साधनेला बसतोय घरामध्ये, आणि तेवढ्याच दरवाजाची बेल वाजते ना, कोणतरी आलं तर मुलं गडबड करतात, आवाज करतात. कधी जर तिथे शांतता नसेल तर बाहेरच्या गाड्यांचा आवाज येतो, विमानाचा आवाज येतो, ट्रेनचा आवाज येतो. अशा बऱ्याच गोष्टी बाहेरच्या आवाजाच्या पण असू शकतात. हे अडथळे एक वेळ आपल्याला कमी करता येतात की एकांतामध्ये बसणं हा त्याच्यावर उपाय असतो, किंवा त्या अडथळ्यांकडे लक्ष न देणं हा दुसरा उपाय असतो. दोन्ही गोष्टी. सुरुवातीचा काळ जो साधकाचा असतो त्याला कदाचित ह्या आवाजांचा त्रास होऊ शकतो, कारण दृश्य जगाशी पटकन संबंधित होणं हा त्याच्या मनाचा स्वभाव असतो. दृश्य जग पण बाहेरचा आवाज आला, पण आवाज येतच राहणार, तिथे लक्ष द्यायचं कारण नाही असं जर त्याचा एक निश्चय झाला की त्यासाठी तो अडथळा राहत नाही. हे लक्षात घे. मनाची ती तयारी पाहिजे की आवाज आला, ठीक आहे, येऊ दे. लक्ष कुठे द्यायचं आहे तुम्हाला, जे सद्गुरूंनी सांगितलं कुठे पाहायचं, कसं पाहायचं, हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत सगळे अडथळेच असतात. पण कुठे पाहायचं, कसं पाहायचं, किती पाहायचं, हा जो सगळा आपण भाग लक्षात घ्यायला लागलो तर हळूहळू हे अडथळे सगळे कमी कमी होत जातात. आणि म्हणून हा सगळा मनाचा प्रांत आहे. परत लक्षात ठेवायचं की मनाला म्हणजेच खरं म्हणजे जे मन म्हटल्यानंतर ती अशुद्ध जाणीव, आणि अशुद्ध जाणीव असलं म्हणजे ते मीपणा. जाणीवीच्या ठिकाणी अहंकार येतो किंवा मीपणा असतो त्याला मन म्हणतात. आणि त्यामुळे मनाचा मीपणाच हा सर्वात मोठा अडथळा असतो. पहिली गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आंतरिक जेव्हा अडथळे म्हणतो आपण, म्हणजे अगदी जरा एका जागी एकांतात बसलो तरी सुद्धा बाह्य विश्वाचे जे विचार यायला लागतात, बाह्य जगताचे, आपल्या जीवनात काही घडलेल्या गोष्टी असतात त्याचे विचार येतात, आणि ते अडथळे अधिक त्रासदायक ठरतात. कारण तिथे त्या विचारामध्ये वाहत जाणं हा मनाचा स्वभाव असल्यामुळे पटकन त्या विचार कधी आपण गुंततो आणि साधना कुठल्या कुठे निघून गेली हेच कळत नाही. किंवा एखाद्या गोष्टीमुळे जर मन अस्थिर असेल, कोणतरी आपल्याला बोललाय, अपमान केलाय, कोणतरी भांडण झालंय, कोणीतरी आपल्याला आपल्या मागे काहीतरी बोललेलं, कोणी येऊन सांगितलं, तेच नेमके विचार तिथे येत असतात. आणि त्यामुळे त्या विचारात आपण गुंतत जातो आणि मग तिथे साधना राहत नाही. म्हणून हा मोठा अडथळा आहे. म्हणजे आपलाच, म्हणजे मनाचाच विचारात गुंतण्याचा जो स्वभाव आहे तो त्याचा दुसरा अडथळा आहे. म्हणजे अडथळे किती आहेत त्यातही लक्षात घ्या. तिसरा अडथळा म्हणजे जरासं जमत नाही म्हणून मन निराश होतं. ही निराशा ही सर्वात आणखीन एक अडथळा असतो. चौथी गोष्ट, सद्गुरूंनी सांगितलं जे शब्दाने कळतं, पण जेव्हा प्रत्यक्ष जमत नाही त्यावेळेला संशय यायला लागतोय, बरोबर आहे काय करतो, हाही अडथळा येतो. म्हणजे साधकाचे अडथळे एक दोन नाही आहेत, अडथळे खूप आहेत.
बऱ्याच वेळेला बसायला गेलं की जर मनाला जर व्यवस्थित झोप नाही आली तर झोप यायला लागते, हाही अडचण आहे. लवकर उठायची सवय नसली, उठतात 5 वाजता बसतात म्हणा, बसतात आणि झोपतात. अरे तिथे बसल्या हा सर्वात मोठा अडथळा असतो. पण बरेच लोकांचा बघतात, अरे झोपून गेले म्हणजे अडथळा झाला त्यांचा. म्हणजे झोप पूर्ण झाली पाहिजे ही पहिली लक्षात घ्यायची की लवकर झोपावं, मग लवकर उठला तर थोडा त्रास कमी होईल. सवय लागल्याशिवाय झोप येणार नाही हे सांगता येत नाही. कारण मन थोडंसं निवांत झालं की झोप येतेच. तर ते आपल्या हातात नाही, म्हणजे साधकाच्या हातात नसतं झोप येणं. मग त्याची काय चुकी असा प्रश्न आहे ना, पण तो अडथळा आहे. आणि त्यामुळे मनामध्ये जे आपले विकार असतात, हे विकार हा एक सर्वात मोठा अडथळा असतो. काही ना काहीतरी असतं मनात, जरासं काय खूप झालं, हे झालं, ते झालं की तिथे मनामध्ये तो राग आला किंवा मनामध्ये एखाद्या व्यक्तीचा विचार आला, मनामध्ये ती व्यक्ती आवडत नाही म्हटलं की द्वेष आला, मत्सर आला, तरी तिथे तो अडथळा येतो. म्हणजे मनाला निर्मळ करून साधनेला बसायला पाहिजे, हा त्याचा दुसरा अर्थ. पण मनाला निर्मळ करून साधना बसायची असेल तर साधनेची गरज नाही, मन असं निर्मळ झालं असतं. साधनेतून मन निर्मळ होतं, आपोआप तिथे निर्मळ होत नाही. म्हणजे हीच एवढी चक्र आहेत. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत तशा छोटे बारीक बारीक जर विचार केला की बऱ्याच लोकांना ही साधना का जमत नाही असा प्रश्न आला. आधी त्यांना ती प्रत्यक्ष सद्गुरू काय सांगतात तेच समजत नाही त्यांना. म्हणजे ते जे सांगतात ते आणि साधक समजतो ते, याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. सद्गुरू हे देवभावातून सांगत असतात आणि साधक हा जीवभावातून ऐकत असतो. आणि त्यात आपल्याला सद्गुरू साधना सांगतात म्हणून आधी एक तर साधक घाबरलेला असतो, काय सांगतात देवजाणे असं होतं ना. मला आठवतं डुकले साहेब म्हणून आपले एवढे अभ्यासू म्हणून जे होते त्यांना जेव्हा एकदा सुरुवातीला आता साधना देणार, देव दाखवणार आहे ते जगता म्हणून दुसरे त्यांचे मित्र त्यांना हे देव कसा काय दाखवणार हो याला. म्हणजे अभ्यासू होता माणूस, म्हणजे असं नाही असं लहान म्हणणं होता, अगदी हे करण्यासाठी अगदी तयार करून बसलेला होता. पण त्यांना प्रश्न पडायला लागला आणि ते जरा असे विचार, देव दाखवणं म्हणजे नेमकं काय करणार. आणि जेव्हा त्यांनी सद्गुरूंची साधना सांगितली तर देवबिगा त्यांना दिसायला कुठे देव देवाचा पत्ता कुठे असा भाव होता. शब्दाने कळत नाही असं मी म्हणतो नसतं तसा होता. पण एकदा कळला की तिथे वळण्यासाठी जो अभ्यास प्रयत्न केला तो प्रयत्न कमी पडतात, हाही मोठा अर्थ आहे. निश्चय पाहिजे, प्रयत्न पाहिजे, तळमळ पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. हे सगळं जेव्हा साधकाकडे येतं जुळवून घेतं आणि सद्गुरूप्रती शरणागती हवी. म्हणून ह्या सगळ्या अडथळे खूप आहेत, पण त्या सगळ्या अडथळ्यांना सामोरं जाणं आणि सद्गुरूंनी जे सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याकडनं कृती झालीच पाहिजे हा निश्चय होईपर्यंत साधनाला व्यवस्थित सुकरपणे ती साधना, सुलभपणे साधना होत नाही. बऱ्याच वेळेस कधी कधी नेहमी चांगली होते वाटतं आणि कधी कधी बरोबर होत नाही, असाही प्रकार आपल्याकडे बराच वेळा घडतो. त्याचंही कारण तेच आहे की अंतर्मन साथ देत नाही. जोपर्यंत अंतर्मन आणि बहिर्मन यांचं ऐक्य होत नाही तोपर्यंत साधना ती फळत नाही. म्हणजे त्या विशिष्ट वेळेसाठी अंतर्मनाची पण साथ मिळणं आवश्यक आहे. अंतर्मनात काही जरा वर खाली हालचाल होत असेल, काही भावना निर्माण होत असतील तर अंतर्मन साथ नाही. म्हणजे बहिर्मनाने आपण किती निश्चय केला नाही बसायचं तर सर रटत बसतो. मग सद्गुरूंनी सांगितलं ते आपण करतो, पण आनंद नाही मिळाला किंवा बरं नाही वाटलं असाही प्रकार होतो. म्हणून अडथळ्याविना साधना कशी करायची म्हटले तर अडथळ्यांना अडथळा म्हणून बघायचंच नाही. जो साधना जिथे सुरू होते ते जे तत्व आहे त्या तत्वाने त्या तत्वाला धरायचं आहे खरं. म्हणजे मन म्हणजे मी देह आहे हा जो भाव आहे तर ते मन असतं. जाणीवेच्या ठिकाणी मी देह आहे हा देहभाव आहे
आणि त्यामुळे देहभावामुळे हे सगळे अडथळे आहेत. सगळ्यात महत्वाचं लक्षात, सगळ्या अडथळ्याचं मुख्य कारण साधकांकडे जीवभाव किंवा देहभाव असतो आणि त्या देहभाव हाच मोठा सगळ्या अडथळ्यांचं मूळ कारण देहभाव. म्हणून त्या क्षणासाठी देहभाव बाजूला करता आला पाहिजे. त्यासाठी देहभाव करण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं हा सर्वात उत्तम उपाय आहे की सर्व जीवन सद्गुरूंप्रती समर्पित करणं त्या क्षणासाठी, की मी म्हणून कोणी नाहीच आहे, ते सगळं सद्गुरूंचं आहे. आणि सद्गुरूंचं आहे तिथे पूर्णत्वाने जेव्हा आपण शरणागत होतो, म्हणजे साधक जेव्हा पूर्णत्वाने शरणागत होतो त्या क्षणासाठी मनापूर्वक, त्यावेळेला हा देहभाव त्या क्षणासाठी बाजूला झालेला असतो. जेव्हा जेव्हा देहभाव बाजूला जातो तिथे तिथे देवभाव असतो आणि जेव्हा जेव्हा देवभाव नसतो तिथे सहजपणे देहभाव असतो. दोन एकाच म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाही. तसं जाणीवेमध्ये एकतर देहभाव असेल किंवा एकतर देवभाव असेल, पण 90% जास्त वेळ तो देहभावच असतो, देवभाव नसतो. पण देवभाव कळत नाही. कळण्यासाठी सद्गुरूंना पुन्हा पुन्हा शरणागत व्हावं लागतं. आणि जी विशिष्ट पद्धत दिली जी साधना आहे त्या साधनेतून ह्या मनाने म्हणजे देहभाव दूर झाल्यानंतर असलेल्या जाणीवेने आपलं अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करायचा, असं त्याला म्हणतात साधना. आहे ते ईश्वरी शक्ती आहे की जे तत्व आहे त्या तत्वाचाच अभ्यास पुन्हा पुन्हा करावा लागतो. म्हणून शरीराने स्थिर राहणं हा पहिला पॉईंट सांगितला जातो. बऱ्याच वेळा साधक सांगितलं जातं की सगळीकडे सांगितलं जातं की एका जागी स्थिर बसा, पाठीचा कणा ताट असला पाहिजे, मान जराशी वर असली पाहिजे आणि हलायचं नाही. तिथे मोठा प्रॉब्लेम होता, हलायचं नाही कसं वाटणार, कारण आपल्याला बैठक घालायची सवय नाही. ते काही आपण काही योगी नाही आहे की बसला की बसला, झालंच नाही अजिबात. पण तिथे हा गोंधळ होतो. अरे जरा हल्लं तर काय झालं, म्हणजे हल्लं तर हलायचं की नाही हलायचं हाच प्रश्न म्हणून साधना बाजूला जाते. कळलं ना. म्हणजे कसं होतं, शरीर ज्यावेळेस साथ देत नाही कारण शरीराला ती सवय नसते. मग महत्वाचा मुद्दा असा आहे की मन स्थिर राहणं हे कळलं पाहिजे. शरीर जरासं हल्लं तर काही फरक पडत नाही, मन स्थिर असलं पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये बोट डुलते आणि ती जर उभं राहिलं तर आपणही हलतो ना. पण जर ज्याला म्हणजे जो होडी चालवणे त्याला बॅलन्सिंग बरोबर माहिती असतं, होडी कशी असली तो पडत नाही. होडी हलायची हलणार, पाण्यावर होडी ठेवली तर हलणारच, पण तो बरोबर असतो. पण नौका म्हणून जर बसला तर पडतो लगेच त्याला बॅलन्सिंग जमत नाही. तसं साधनेचा अभ्यास करता करता मनाला स्थिरता यायला लागते आणि त्या प्रॅक्टिसमधून म्हणजे प्रयत्नातूनच मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं. म्हणून रोज प्रयत्न करत राहणं हा पहिला मार्ग आहे की हे सगळे अडथळे जरी आले तरी जसं जमेल तसं. आणि जे जमलं न जमलं तिथे सद्गुरूंशी जर चर्चा करता आली, समोर असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करता आला असेल तर प्रश्न विचारून पुन्हा पुन्हा ते करता आलं. पण त्याहून अधिक आणखीन महत्वाचा भाग म्हणजे तिथे साधनेला भाव धरता आला. सद्गुरू भाव म्हणतो आपण त्याला, की आपल्यासमोर सद्गुरू बसलेले आहेत आणि सद्गुरूंना शरणागत होऊन सर्व तुझंच आहे हे समर्पण करून साधक जर सद्गुरू पाहत आहेत आणि त्या पाहण्यातून ही जाणीव म्हणून पाहणारा जी जाणीव आहे त्या जाणीवेचं सद्गुरूंनी जसं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे जर भान घेता आलं तर प्रयत्न करता करता तिथे ती साधना हळूहळू व्यवस्थित व्हायला लागते. आता सर्वात महत्वाचं म्हणजे साधनेसाठी ज्या साधकांना साधनेचा अभ्यास करायचा आहे त्या साधकाला नेमकं त्याला काय मिळवायचं आहे हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या,
इथे विविध पंथातले मार्गदर्शक असतात, म्हणजे गुरु असतात. कोणी तांत्रिक, मांत्रिक असे गुरु जास्त असतात. आणि त्यामध्ये निन्या सिद्धी मिळवण्याचा हेतू असतो की अमुक एक पद्धतीने साधना केली की अमुक एक मनाला तेवढी एकाग्रता आली की ती हळूहळू सिद्धी तशी प्राप्त होते. ते मनाचं सामर्थ्य आहे. म्हणून सिद्धीसाठी साधना असा एक प्रकार आहे. म्हणजे विशिष्ट साधना सिद्धी, म्हणजे सिद्धी अनेक प्रकारच्या आहेत. की मच्छिंद्रनाथांच्या एका गाण्यामध्ये आहे की एका जागी गुप्त होऊन दुसरीकडे प्रकट होणं, की एका जागी बसलेला परत तो सिद्ध पुरुष असतो ज्याला सिद्धी प्राप्त होतो, एका जागी बसलेला आहे पण तो परत शरीराने दुसरीकडे जाऊन कोणाला बोलून घ्यायचं बोलून घेऊन येतो. असं एक आपले योगी म्हणून आहेत, महेश योगी, म्हणजे ते त्यांचं पुस्तक होतं संन्यासाची गोष्ट. त्यामध्ये त्यांनी त्यांचे गुरूंचे गुरु म्हणजे लाहिरी, तर त्यांच्याकडे ते पहिल्यांदा सुरुवातीत तरुण असताना गेले होते त्यावेळेची ती गोष्ट आहे. ते दोघं जण तिथे गेल्यानं त्यांना तिसऱ्या माणसाचं भेटायचं होतं आणि ते म्हणत त्याला कुठे पकडायचं, कसं म्हणजे भेटायचं कुठे वगैरे माहीत नव्हतं. ते चालले ते चर्चा. ते लाहिरी ते साधनेमध्ये समोर बसलेले होते. त्या माणसाकडे तिथे ते गेले. त्या माणसाला म्हटलं चल तुला मी बोलवून घेऊ, तुला बोलवतात कोणतरी. तर तो माणूस त्यांना तसा ओळखला पण तो त्यांच्यावर आला. तिथबरोबर सोडलं तिथे आणि सोडल्यानंतर तुम्हाला कसे आले, तुम्हाला एक व्यक्ती घालून त्यांनी समोर होते एक बसलेला, अरे हेच तर घेऊन आले मला, तर हेच तर साधनेमध्येच बसलेले आहेत, मग हे कसे घेऊन येतील. ते जरा म्हणतात सिद्धी आहे की एका जागी बसतात दुसऱ्या जागी परत घेऊन येतात. हे असे वेगळ्या वेगळ्या सिद्धी असतात की लांबचं ऐकू येतं. एखादा पिक्चर आला होता ना, काय काहीतरी नाव होतं ना, त्याला ऐकू यायचं बायका काय बोलतात ते, अक्काबाई काय बघा सगळ्या सिद्धी प्राप्त की मनातलं ओळखता येतं. म्हणजे सगळ्या सिद्धी आहेत. कोणाला वाचा सिद्धी असते की बोललं की तसं होतं. आपल्याकडे गायकवाड म्हणून काका होते, फार वर्षापूर्वी गोष्ट. तर त्यांच्या सुनबाई कुठेतरी आणखीन एका सिद्ध पुरुषाकडे जातात. तर त्या म्हणाल्या की त्यांना वाचा सिद्धी आहे म्हणून हे पण भेटायला बघायला गेले वाचा सिद्धी. तर एक बिचारी बाई त्यांना कधी सांगत माझे प्रपंचातले प्रश्न, तू उद्या मरणार आहेस कशाला ते हे करते. असली वाचा सिद्धी उपयोगाची नाही ना, मरणार आहे ही सामान्य बेचारी. तिला असं बोलणं असेल तर ते गायकवाड मला म्हणाले अरे असं बोललं काय, कसली वाचा सिद्धी. म्हणलं हो कोण सांगितलं तुम्हाला झाले तिथे. म्हणजे तिकडे मेली की जिवंत आहे का ते माहीत नाही, पण आपण म्हणतो ना वाचा सिद्धी म्हटलं की जसं बोलतो तसं होतं. म्हणजे अशा माणसाने चांगलं तरी बोलावं ना, काय जाणं तुला करोड रुपये मिळतील, काय वाईट झालं असतं त्याचं. समोरच्या जरी आनंद झाला असेल पटकन. म्हणजे ह्या वाचा सिद्धीसारखे प्रकार आहेत किंवा दूरचं ऐकण्यासारखी परिस्थिती. मग समोरचा आपला कोणी मित्र आहे तर मित्राशी आपण सिधे बोललं की त्याला तिथून परत तो बरोबर येतो, आकर्षित होतो, तो फोन करतो. अशा निरनिळ्या सिद्धींचे प्रकार आहेत. असे सिद्धी प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यांना स्वरूपानुभव प्राप्त होत नाही. स्वरूप सिद्धी सर्वश्रेष्ठ सिद्धी आहे. सिद्धी आहे ती सुद्धा सिद्धीच आहे, पण त्यासाठी बाकीच्या सिद्धींचा आग्रह असता कामा नाही. पण परमार्थातल्या लोकांना चमत्काराची खूप आवड असते. काहीतरी चमत्कार झाला तर परमार्थ ना, नाही तर कसला परमार्थ असं होतं ना, तो मंत्र झालं पाहिजे काहीतरी. आणि म्हणून स्वरूपसिद्धी देणारे सद्गुरू असतात आणि इतर सिद्धी प्राप्त करून घेणारे ते तांत्रिक आणि मांत्रिक असतात. कारण तंत्रविद्या किंवा मंत्रविद्या ह्याच्यात पारंगत असतात. ते पूर्वीच्या काळी ते बऱ्याच त्याप्रमाणे ते सिद्धी प्राप्त करणाऱ्या लोकांचं मार्ग. म्हणजे एकदा एका संतांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलं होतं, त्या सिद्ध पुरुषाकडे गेले होते. तोही अभ्यासातले होते, म्हणजे ग्रंथ त्याच्यातलं उदाहरण. कारण त्या माणसाकडे कोण जायचे एकदम हकलून लागले, एकदम
घाबरायचे त्यांना. सिद्ध पुरुष असल्यामुळे लोकांना आधीच भीती वाटते ना, काय सांगेल, हरण करून टाकेल का माकड करून टाकेल, अशी पण भीती असते ना. कारण काही लोकांना आहे माकड करून टाकतो म्हटलं तर पण तो माणूस मुद्दाम लोक आपल्या जवळ येऊ नये म्हणून तसा तो करत असं त्यांनी लिहिलं. तर हे त्यांच्याकडे गेले. तसं उग्र असा चेहरा वगैरे होता. तर ते आले, ते म्हणा मी असंच तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे भेटायला आलो, तुमचं दर्शन घ्यायला. तर त्यांनी काय सांगितलं, जा तिथे नदीमध्ये एक प्रेत वाहत होतं, जवळ नदी होती, त्याला घेऊन ये. तर घाबरला होता, का तो म्हणलं काय. आणि हा ब्राह्मण माणूस होता जो गेलेला होता, मांस वगैरे न खाणारा. त्यामुळे ते प्रेताचा एक तुकडा काढून ये मांसाचा. आता भीती वाटली याला. नाही म्हटलं तर शाप द्यायचा, हो म्हटलं तर कधी काहीच. माणसाचं हे करणं कसं शक्य आहे. पण नाईलाज सांगितलं, गेला बिचारा, घेऊन आले, त्या मडक्यात टाकून आणि शिजायला ठेवलं. म्हणजे त्यांनी जर उदाहरण दिलं तुम्ही म्हणतो सिद्धी कशासाठी, मी तुम्हाला सांगतो. ह्याचा बिचारा जीव वर खाली. आता आणि मला खायला सांगितलं तर काय करू म्हणत ना. कारण कधी शाकाहारी माणूस आणि हे मांस खायला कोणाला सांगतायत म्हणून भीती. थोडं जा घेऊन येते, गरम गरम जा घेऊन आणि उघडलं. आणि आता हात घालून काढले तर गुलाबजाम होते सगळे. म्हणजे पदार्थांमध्ये बदल करण्याचं सामर्थ्य, म्हणजे आपल्याला जे दिसतं तसं ते नसतं, असा जो प्रकार आपण म्हणतो. ते पदार्थामध्ये त्यालाही बदल करू शकणारी सिद्धी होती. म्हणजे ते मांस वगैरे काहीच नव्हतं, ते चांगले गुलाबजाम होते. कळलं, मग त्यालाही दिले, खा. मी पण खातो म्हणून घाबरत खाल्लं तर खरोखर गुलाबजाम होते. कळलं. म्हणजे ह्या सगळ्या सिद्धीचे जे प्रकार आहेत ना, तिथे पण तिथे स्वरूप सिद्धी येऊ शकत. का? कारण सिद्धीचा जो अभ्यास आहे, सिद्धी प्रकट करण्यासाठी अहंकाराची साथ घ्यावी लागते. अहंकाराशिवाय सिद्धी ह्या मिळत नाही. म्हणजे निरनिराळे ज्यावेळेला तांत्रिक मांत्रिक लोक असतात तर ते जरा बघा कठोर असतात, उग्र असतात. त्यांना अहंकार असतो त्याचा, की आपल्याकडे ही सिद्धी आहे. आणि त्यामुळे जिथे अहंकार आहे तिथे स्वरूप सिद्धी नसते. पण ज्यांना स्वरूपसिद्धी प्राप्त त्यांच्याकडनं आपोआप काही सिद्धी प्रगट होतात, मुद्दाम ते करत नाही असं येतं. म्हणजे दोन्ही बाजू येत्या. आता अनेक संत ज्यावेळा आपण पाहतो तर अनेक संतांकडे तशा सिद्धी होत्या, म्हणजे त्यांच्याकडे प्रगट झाल्या. अगदी आपण म्हणतो ज्ञानेश्वर माऊलींचं जरी उदाहरण घेतलं तर ज्यावेळेला चांगदेव वाघावरनं त्यांना भेटायला यायला लागले तर ही चौघं भावंड भिंतीवर भिंतच चालायला लागली. आणि खरी खोटी ह्याच्यात काय आपल्याला पडायचं नाही. पण एक सिद्धीचा प्रकार असतो की इथे संकल्प सिद्धी जेव्हा स्वरूप सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे त्यांच्याकडे जर एखादा संकल्प उठला तर तो संकल्प सिद्ध होतो. पण ते मुद्दाहून करायला जाणार नाहीत, सहज होईल, सहज होतो. हा मत की प्रत्येक वेळेला. म्हणून स्वरूप सिद्धीमध्ये अहंकार दूर होणं म्हणजे जो देहभाव आहे तो देहभाव निर्मूळ होणं आहे. ते सर्व स्वरूपच आहे, की चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव तिथे दृढ असतो. तिथे अजिबात तिथे त्या भावातून स्वरूपसिद्धीचे संत असतात ते हलणार नाहीत. आणि त्यामुळे ते मुद्दामून काहीतरी सिद्धी दाखवण्याचा प्रकार करणार नाहीत, जरी त्यांच्याकडे असली तरी. कारण ज्ञानेश्वर माऊलींकडे अनेक सिद्धी होत्या. अगदी मांडा आपल्या पाठीवर, मांडा म्हणजे पुरणपोळ्याचाच भाग सारखा असतो तो. त्यांना खापर मिळाले नाही, कारण खापर मोठं असतं त्याच्या मांडा बनवतात. म्हणजे मोठी पुरणपोळी असतात. दुसऱ्या आपल्या आताची मांडा म्हणजे काय, आपण म्हणतो मनात मांडे असं आहे ना, अशी मनातला मांडा नाही. खरोखर मांडा जर खायचा असेल तर ते नाशिकच्या पुढच्या त्या भागामध्ये ते मांडे खापरवर एवढा मोठं खापर गरम करतात. तर तिथे ज्ञानेश्वर माऊलींना ते दिलं नाही खापर तिथल्या लोकांना. तर त्यांनी स्वतःच्या पाठीवर अग्नी निर्माण करून त्याच्यावर तो मांडा बनवायला त्यांच्या बहिणीला सांगितलं. कळलं ना. म्हणजे ती सिद्धी होती त्यांच्याकडे. अजून मग आता जाणीवपूर्वक केली तर मग कोणी दिला नाही म्हटलं तर काय करणार. मांडा तर खायचा होता.
कळलं ना, तर कसा करायचा, तर तरी आपल्या पाठीवर तो अग्नी निर्माण करून त्याच्यावरती ते मांडा बनवून घेतला सगळ्या भावंडांनी. तसं म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण संतांच्या जीवनात जे ऐकतो आहोत, ते आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठी ते नसतं, पण त्यांच्याकडनं सहज होतं. संकल्प जर निर्माण झाला तर ती सिद्धी तिथे प्रकट होते. पण सिद्धीसाठी साधना करत असाल तर तो एक वेगळा मार्ग ठरतो. आणि स्वरूपसिद्धीमध्ये ह्या सिद्धींचा आसक्ती जर असेल माणसाला, किंवा इच्छा असेल ना मला असं झालं पाहिजे, तर त्याला स्वरूपसिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. कारण त्याला अहंकार दूर करता येणार नाही. तिथे आसक्ती येते किंवा इच्छा तीव्र असते, मग असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. तर तो देहभावाशी संबंधित भाग येतो. आणि त्यामुळे देहभाव पूर्णतः निर्मूळ झाल्याशिवाय स्वरूपसिद्धी ही सतत राहू शकत नाही. म्हणून स्वरूपसिद्धीसाठी एकच की चैतन्य स्वरूपाशी जी एकच रूपता आहे, एकतांता आहे, ती फार महत्वाची असते. म्हणून सद्गुरू आणि शिष्य ही जी परंपरा आहे, पारमार्थामध्ये परंपरा म्हटली जाते की सद्गुरू शिष्याला सांगलं तर तो शिष्य तयार झाले की ते सद्गुरू होतो, तो शिष्य सद्गुरू होतो, परत तो दुसऱ्याला मार्गदर्शन करतो. अशी परंपरा म्हणतात. की मच्छिंद्रनाथाच्या ठिकाणी तिथे गोरक्षनाथ आले, गोरक्षनाथांच्या गहिनीनाथांच्या नंतर निवृत्तीनाथ, ही परंपरा म्हणतात. शिष्य परंपरा, गुरु शिष्य परंपरा म्हणजे म्हणजे लिंक लागलेली असते. ही जी परंपरा होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे देहभाव दूर झाल्याशिवाय ते होत नाही. आता हे जे सगळे मच्छिंद्रनाथ वगैरे त्यांच्याकडे सिद्धी भरपूर होत्या, पण ते दाखवण्यासाठी नाही, तर काही वेळेनुसार कधीतरी त्यांच्याकडे त्या प्रगट झालेल्या आहेत. आणि त्याच्यातून ह्या सगळ्या पूर्वीच्या सगळ्यांच्या त्या गोष्टी, नवनाथांच्या ज्या गोष्टी ऐकल्या ती चमत्कार भरपूर दिसतात. आणि लोकांना वाटतं आता हेच आपल्याला मिळायला पाहिजे. चमत्कार म्हटलं की लोकांना खूप आकर्षण असतं. आणि त्या आकर्षणापाठी ते धावायला लागले की स्वरूपसिद्धी प्राप्त होणार नाही. आणि म्हणून आपल्याला देवत्वाचा अनुभव घ्यायचा आहे हे साधकाला पहिलं कळलं पाहिजे. आपण सद्गुरूंकडे आलेलो आहोत, ते आपल्याच ठिकाणी असलेलं जे दिव्यत्व आहे, आता हे बाहेरून मिळवायचंच नाहीये, त्यामुळे बाहेर धावपळ करायची गरजच नाहीये. ते आपल्याच अंतरातून आपल्याला अनुभवायचं आहे. आणि त्यासाठी सद्गुरू साधनेचा मार्ग सुचवत असतात. म्हणजे साधकाने आपल्या मनाच्या ठिकाणी असलेलं सगळे विकार बाजूला करून ती शुद्ध जाणीव म्हणून जी अवस्था आहे ती अवस्था प्राप्त करून घेणं म्हणजे साधन. त्या शुद्ध जाणीवेला दिव्यत्वाची अनुभूती असते. त्या शुद्ध जाणीवेला दिव्य प्रज्ञा जागृत होते. आणि त्या दिव्य प्रज्ञेतून ह्या स्वरूपाचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव त्या साधकाला प्राप्त होत असतो. त्याला म्हणतात, त्याला स्वरूपसिद्धी प्राप्त आहे. आता ही स्वरूपसिद्धी प्राप्त झाली ही दिसते का कोणाला? कोणालाही दिसणार नाही. स्वरूपसिद्धी असलेला माणूस काय सांगायला जाणार मला स्वरूपसिद्धी झाली. एक त्याचं जे आचरण आहे, त्याचं जे बोलणं आहे, त्याचा विचार करण्याची पद्धत आहे, ही जशी जशी त्याच्याकडे प्रगल्भ होत जाते ते त्या विचार आचरणातून बऱ्याच वेळेला शिष्य मंडळी म्हणा की आजूबाजूचे लोक, बाबा यांच्याकडे एक वेगळं काहीतरी आहे एवढंच समजू शकतात. जरी दोन संत समोरासमोर आले स्वरूपसिद्धीचे तरी ते म्हणू शकणार नाही की ह्याला स्वरूपसिद्धी. पण दोघं एकमेकाचं जेव्हा आचरण पाहतात, बोलणं पाहतात, तेव्हा कळतं ह्याच्याकडे काय ते त्यांना एकमेकाचं कळतं. पण सांगणार नाहीत एकमेकाला की चला हा. पण दोघं मित्र आहेत समजा, तर त्यावेळेला दोघांचं मित्र म्हणा की दोघांची ओळखी आहे, तेव्हा पूर्वी संत एकत्र जमायचे, पूर्वीचा काळ होता. आणि त्याच्यातून मग त्यांचं ज्ञानाची देवाणघेवाण होणं आणि त्याच्यातून परत त्या साधनेचा अभ्यास करणं हा सगळा पूर्वीचा प्रकार होता. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात बरेच संत
एकत्र बसायचे वगैरे असं तो आपण पाहिलेलं ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे इथे स्वरूपसिद्धी प्राप्त झाली की न झाली तर ते त्याच्याकडे चमत्कार आहे की नाही हे पाहण्याची वृत्ती लोकांची असते. म्हणजे विवेकानंदानं सुद्धा ती वृत्ती होती. विवेकानंद अभ्यासू होते, हुशार होते, बुधर. आपल्या सद्गुरू त्यांचे म्हणजे रामकृष्ण परमहंस, त्यांना पैशाची ॲलर्जी होती. ॲलर्जी म्हणजे पैसे राहतच लावायचे नाही. त्यामुळे त्यांना वाटलं हे खरोखर लावतात की न लावतात हे बघणं. ते झोपलेले असताना त्यांच्या हातावर पैसे ठेवले ना, त्यावेळेस काय ते नाणं असेल ते ठेवलं. ते नाणं ठेवल्यावर ते रामकृष्ण परमहंस हात आपोआप उलट झाला. झोपेत आहेत पण ठेवलं बघूया काय होतं. कारण ते स्पर्शच करत नाही, कारण अजिबात पैशाची आसक्ती नाही आहे की पैसा हवा असं वाटतच नव्हतं. ते कशावरून म्हणून बघण्यासाठी प्रयोग केला त्यांनी. म्हणजे असे पण लोक करतात. आणि त्यावेळेला त्यांना अनुभव आला की बाबा ह्यांना अजिबात पैशाचं आसक्ती नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे शिष्य पण काही वेळेला गुरुची परीक्षा घ्यायला जातात, आहे की नाही बघूया तरी घेते असं होतं. पण हे परीक्षा घेण्यापेक्षा आपलीच परीक्षा स्वतः घेतली पाहिजे हे शिष्याला कळत नाही. की ज्यावेळेस जिथे ज्ञान प्रगट होतं ते ज्ञान सहज प्रगट होतं त्याला दिव्य प्रज्ञेतून ज्ञान प्रगट होणं असं म्हणतात. 2 पद्धतीचे मार्गदर्शक असतात. एक मार्गदर्शक वाचन करणार, चिंतन करणार, पॉइंट लिहिणार, मग ते पॉइंट समोर ठेवून त्याप्रमाणे बोलणार. म्हणजे इथे जसा व्यवहारामध्ये जसा आपण अभ्यास करतो शाळा कॉलेजमध्ये तसा अभ्यास करणारे काही मार्गदर्शकच असतात. लेक्चरर म्हणतो आपण. कॉलेजमध्ये लेक्चरर कसे असतात की ज्या विषयाचा अभ्यास करतात त्याचा ते स्वतः जरी डिग्री घेतलेली असेल तरी पण त्या दिवशी आपल्याला कोणतं करायचं आहे, कोणता विषय मांडायचा, मग त्याचे ते पॉईंट्स बिन तयार करून गणित चांगले असतील त्यांना. काही लोक हल्ली कॉलेजमध्ये एवढे शिकवणारे लोकच नाही राहिले. येतात आणि जातात असेच बरेच लोक असतात. पण पूर्वीच्या काळी असे लेक्चरर्स पॉईंट्स काढायचे आणि शिष्यांना सांगायचे, म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचे असे पॉईंट्स काढा म्हणजे तुमच्या लक्षात राहा विषय. पण त्याचा अर्थ ते पूर्ण पारंगत झालेले असतात असा नाही. पण जेच काही मार्गदर्शक असतात ते त्यांच्या ठिकाणी जे स्फुरण होईल त्याप्रमाणे जे बोलायला लागतात ते त्या देवत्वाच्या भावातून जे बाहेर येतं ते अतिशय अचूक असतं. आणि ते अचूक जे असतं तो मार्ग दाखवणार असतं त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि जे पॉईंट्स काढून सांगतात त्यांना आपण लेक्चरर म्हटलं. लेक्चर देतात आणि ते तसे वागणारे नसतात. ते फक्त सांगतात, कृतज्ञता व्यक्त करा, पण स्वतः कृतज्ञता व्यक्त करत नाही. सगळ्याचा प्रार्थना म्हणा, स्वतः कधी मनात प्रार्थना म्हणत नाही. कळलं ना. असा म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी ती वृत्ती असते. असंही प्रकार आहे. म्हणजे इथे परमार्थामध्ये अनेक गोष्टी आहेत. मानवी मन म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीतून शुद्ध परमार्थाकडे वळवणारे सद्गुरू फार थोडे आहेत. इथे शुद्ध परमार्थामध्ये जी जाणीवेचं शुद्धीकरण आहे त्या जाणीवेचं शुद्धीकरणाचा जो मार्ग आहे तो मार्ग दाखवणारे फार थोडे आहेत. महाराजांनी म्हणायचे की हाताच्या बोटावर आहेत तेवढे आहेत. जरा थोडीशी जरा अतिशयोक्ती वाटायची, अरे करोडोमध्ये 5 माणसं पण नाहीत असं वाटायचं. पण महाराज म्हणायचे तेच की ज्यांच्याकडे ऋतुंभर प्रज्ञा जागृत झालेली आहे असे संत सद्गुरू फार कमी आहेत. त्याचा अर्थ म्हणजे शब्दशः 5 बोटं मोजत बसायची गरज नाही. ते आपण म्हणतो 5 बोटावरती पण माणसं नाहीत. त्याचा अर्थ काय, फार थोडी माणसं आहेत असा त्याचा सरळ अर्थ, भावार्थ तो आहे. तसं हे दिव्य ज्ञान अनुभवत असलेले सद्गुरू अतिशय कमी आहेत, दुर्मिळ आहेत. आणि त्यामुळे असे सद्गुरू भेटणं हे शिष्याचं भाग्य असतं आणि त्याचं प्रारब्ध असतं, शुभ प्रारब्ध असतं. शुभ प्रारब्धाशिवाय सद्गुरू शिष्या कोणाही साधकाला भेटू शकणार नाही. पूर्वायुष्यातलं जे शुभ प्रारब्ध आहे त्याच्यातून सद्गुरूंची भेट होते. पण प्रारब्धामुळे भेटले म्हणजे पूर्ण झालं नव्हे, म्हणजे संधी मिळाली. मग आता पुन्हा अभ्यास करून शुभ नियती निर्माण करून स्वरूप सिद्धी प्राप्त करून घेणं हे शिष्याचं परत काम असतं. हा जो प्रकार आहे तो व्यवस्थित समजून घेता आला. म्हणजे परमार्थ सुद्धा अभ्यासातूनच होतो.
अभ्यासाशिवाय आपोआप काही होणार नाही. बऱ्याच लोकांना वाटतं डोक्यावर हात ठेवला की होतं. बऱ्याच लोकांचा तो भाव आहे की सद्गुरूंनी आपल्या डोक्यावर हात ठेवावा. श्रद्धा असते त्यामुळे डोक्यावर हात ठेवलं की बरं वाटतं, ते चांगलं आहे, का वाईट काहीच नाही ना. पण जेव्हा खरोखर सद्गुरू मनपूर्वक डोक्यावर कोणाच्या तरी हात ठेवे, डोक्यावर हात ठेवणं म्हणजे वेगळा प्रकार नाही, सरळ सांगा, तर त्या साधकाची प्रगती नक्की चांगली होते. स्वतःहून ठेवलं तर, मागून ठेवलं तर नाही. मला आठवतं आपलं एक नांद आपल्या महाराजांकडे, माझ्या डोक्यावर हात ठेवा, देवाला हात ठेवा, म्हणजे मला आणि महाराजांनी हसायचं तर डोक्यावर हात ठेवला, पण त्यांचे काय एवढा मागरं घे बाबा डोक्यावर हात ठेवला, पण त्यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला अजून, कळलं. असं होत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपण शिकायचं असतं एवढंच की आपल्याला मनापासून हा अभ्यास करायचा आहे. प्रयत्न खूप करावे लागतील, सोपं नाही. मनाला वळवणं इतकं सोपं नाही, हे परत लक्षात ठेवायचं. त्याला खूप अभ्यासाचीच गरज आहे, श्रद्धेची गरज आहे, शरणागतीची गरज आहे, सद्गुरू निष्ठेची गरज आहे. या सगळ्या सद्भावना जोपर्यंत शिष्याकडे येत नाही किंवा साधकाकडे येत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. त्याला सद्गुरू हा देवच, हा जोपर्यंत भाव त्याच्याकडे प्रगट होत नाही की तिथे देवासमोर आपण जसे बसल्यानंतर जसं देवभावातून पाहतो, त्या देवभावातून सद्गुरूकडे पाहणारा जो शिष्य असतो, साधक असतो, त्याची प्रगती लवकर होते. कारण तिथे तो शरणागत होतो, तिथे त्याचा अहंकार कमी होतो. कारण ह्या सगळ्या गोष्टीतून अहंकार कमी होणं हाच महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. अहंकार कमी झाला. इथे शब्दाने ज्ञान मिळालं तर आपल्याला सगळं कळतं असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटत असतं तेव्हा संत काय सांगतात, ज्याला वाटतं मला कळत नाही ना तो खरा ज्ञानी. गंमत आहे, परमार्थामध्ये विचारलं तू ज्ञानी आहेस का, तो संत हो नाही म्हणणार, नाही नाही म्हणणार. कळलं, नाही म्हटलं नाही होतं, हो म्हटलं तर अहंकार आहे. लक्ष. गोंदवलेकर महाराजांना कोणतरी एखादा प्रश्न विचारला तर त्यांच्या चरित्रातली गोष्ट. त्यावेळेचे वेदाचा अभ्यास करणारे वैदिक शास्त्री, शास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्री, असे त्या काळात खूप शास्त्री असायचे. म्हणजे वेदाभ्यास करणं, शास्त्राचा अभ्यास करणं. आणि ते एका ठिकाणी कुठेतरी गेले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराजांनी ते शास्त्री भाऊ आले, ते जरा आपल्याला सगळं शास्त्र माहिती आणि हे संत असं यांना काय कळतं असं त्यांना वाटतं ना. तर त्याने विचारलं तुम्ही ज्ञानी आहेत का. तर गोंदवलेकर म्हणाले असं शास्त्रात सांगितलंय, हो म्हटलं तर तो ज्ञानी नाही, आणि नाही म्हटलं तर नाही कसं म्हणायचं हे कळत नाही. तर ते काय म्हणाले, मी तुमच्या प्रश्न उत्तरनं तुम्ही संध्याकाळी या तेव्हा देतो. तर शास्त्री जरा आपल्याला ज्ञान खूप आहे ह्या आविर्भावात होते, बरं येतो म्हणाले. संध्याकाळ म्हणजे अगदी काळोख पडला होता जरासा, आणि एक कंदीला घेऊन बसले होते, कंदीलात असं पण तेवढं ते आले, या 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 म्हणाले. या या म्हटल्यानंतर त्यांनी कंदील विझवून टाकला, सगळा अंधार झाला. आणि मग त्याने विचारलं शास्त्री भाऊ उत्तर मिळालं का हो. या शास्त्री भावांना कसं कळणार, त्यांनी ते नुसतं शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, उत्तर काय मिळणार. आता अंधार झाल्यानंतर आपण आहोत हा भाव ज्याला बरोबर कळला की आहे ते काय आहे तर त्याला उत्तर मिळालं. आणि ज्याला काळोख आहे कसला उत्तर काय, काळोखाला काय उत्तर शोधायचं असं ज्याला वाटलं त्याला काहीच माहित नसतं. अशाला मी म्हणतो कसा परमार्थाचे संत पण उत्तर देतात कसे त्याचं सांग. त्यांनी हो पण नाही म्हटलं, नाही पण म्हणा, पण आधी तुला कळतं का बघ तू कोण आहेस ते, मग पुढच्या गोष्टी असतात ना. म्हणजे त्यांचा अहंकार त्यांनी तसा म्हणजे तुम्हाला उत्तर नाही मिळालं तर काय उपयोग आहे. म्हणजे हे परमार्थातलं उत्तर आहे की ज्ञानी कोण आहे की ज्ञान आहे की नाही असा तो भाग आहे. की ज्ञान कसलं, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं जे नामदास स्वामी सांगतात. ते आपण म्हणजे नेमकं कोण आहोत हे जोपर्यंत माणसाला कळत नाही, शब्दांनी जर आधी कळलं पाहिजे. पण सद्गुरू ज्या वेळेला शिष्याला पहिल्यांदा जर जवळ घेतल्यानंतर पहिले तेच सांगतात तू जाणीव आहेस, तू शरीर नाहीस. शिष्याला बरं वाटतं नाही असं म्हटलं का रे काहीतरी वेगळं सांगितलं.
पण तिथून जरा लांब गेला की मी देह म्हणूनच तो कार्य करतो. त्याला देहाला बाजूला करून ही जाणीव आहे, हे कसं धरायचं ते कळत नाही. पण नाही कळलं तर पुन्हा पुन्हा सद्गुरूंकडे जाऊन विचारणार, प्रश्न विचारणार, त्यांचे प्रबोधन ऐकणार, त्याच्यातून ते परत ते सांगते त्याप्रमाणे साधनेला बसणार. ते जसं जसं ते सांगत जातील तसतशी साधकाची प्रगती होत जाते. म्हणून प्रगती ही क्षणाक्षणाला होते, लक्षात ठेवा. स्वरूपसिद्धी काहीतरी चमत्कार होतो आणि झाला असं होत नाही. तिथे जसजशी साधकाची साधना परिपक्व होत जाते तसतसं साधकाला हळूहळू त्या गोष्टी अवगत व्हायला लागतात, कळायला लागतात, किंवा त्याला जे जे कळलं ते सद्गुरूंकडनं स्पष्टीकरण करून समजून घेता येतं. म्हणून सद्गुरूंची साथ सतत हवी, हे परत लक्षात ठेवा. नुसतं एकदा सांगितलं मग सद्गुरूंची गरज काय असं होत नाही. तिथे ह्या साधनेत म्हटलं ना मगाशी की अडथळे खूप आहेत. सर्वात मोठा अडथळा हा देहभावाचाच आहे, मीपणाचाच आहे. तोच मीपणा बाजूला करण्यासाठी सद्गुरूंचं सतत स्मरण असणं फार महत्वाचं आहे. सद्गुरूंमुळेच सगळं चाललेलं आहे. हा दृढभाव ज्या साधकाकडे असतो तो शरणागत. जे माझं जीवन आहे, माझं जीवनच नाही, हे सगळं सद्गुरूंचं जीवन आहे असं जेव्हा त्या साधकाकडे भाव दृढ होतो तेव्हा तो आपोआप तो शरणागत होतो. त्या शरणागतीतून त्याचा अहंकार दूर होतो. मी आणि माझं उरत नाही, जे आहे ते सर्व सद्गुरूचं आहे, सद्गुरूचं आहे, सद्गुरूचा हा जो भाव त्याच्याकडे आला. म्हणून सर्वात परमार्थामध्ये सोपा मार्ग म्हणजे सद्गुरूंकडनं ज्ञान घेणं, सद्गुरूंच्या सान्निध्यात राहणं, सद्गुरूंच्या स्मरणात राहणं. जे आहे ते सद्गुरूंचंच आहे, सद्गुरूमुळे आहे, सद्गुरूसाठी. सगळ्या अंगातून साधकाची प्रगती होते. सद्गुरू शिवाय प्रगती होणं फार कठीण गोष्ट आहे. बरेच लोक म्हणतात की अमुक संतांना सद्गुरू नव्हते तरी झाले, तसं ते काही खरं नाही. का खरं नाही? कोणतरी येऊन मार्गदर्शन दिल्याशिवाय हे कळणं कठीणच आहे. की ज्याला पूर्वज आयुष्यातला अभ्यास असेल त्याला एक वेळ कदाचित जमू शकतं असं आपण म्हणू शकतो. पण खरं म्हणजे अगदी रामकृष्ण परमहंसांना गुरु नव्हते, पण त्यांना तोतापुरी म्हणून कोणतरी मार्गदर्शक येऊन गेले होते. त्यांना ते समजावून सांगितलं, निर्गुण निराकारचा अर्थ सांगितला होता. कारण रामकृष्ण परमहंस हे देवीचे उपासक होते, सगुण उपासक होते, भक्त होते. आणि ते त्या साधनेमध्ये त्यांना त्या उन्मनी अवस्थेत जायचे. पण त्यांना सगुण भक्ती होती. तर ते तोतापुरी म्हणून नाव होतं त्यांचं. ते आले, ते म्हणाले तू डोळे बंद केल्यानं तुला काय झालं? म्हणजे देवी दिसते. देवी पण दिसता कामा नये. द्वैत आहे, सूक्ष्म भाग असं मी आणि देवी या दोन गोष्टी आहेत. मग काय करू? तलवार घे आणि मुंडी छाटून टाक. असं कसं होईल? त्याशिवाय तुला अनुभूती आली हे म्हणता येणार नाही. म्हणजे या गोष्टी रूपाने समजून घ्या काय सांगतात. तर एकदा बसले, दोनदा बसले, तरी मग 14 किंवा 5व्या दिवसानं आता मी उद्या निघून जाणार, आज जर केलंच तर बरं, नाही तर मला माहित नाही तुझं काय करायचं, करून द्या, मी निघतो. आणि त्यांनी खरोखर तलवार, मी तलवार कसली मनानेच पाहायचं, मनानेच तलवार घ्यायची, मनानेच तलवार बाजूला तलवार छाटून टाकून समोर कोण नाही आहे, ती जे एकच अनंत स्वरूप शक्ती आहे त्याचा अनुभव घ्यायचा. त्याला म्हणतात अद्वैत भाव आहे, ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे ही शब्दाने जरी किती म्हटलं तरी ती अनुभूतीतून वागणं. म्हणजे या स्वरूपसिद्धीचा जे अनेक गोष्टी आपण ऐकतो, ते संतांच्या ऐकतो, त्याच्यावर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की शेवटी मी हा उरतच नाही आहे, ते सर्व चैतन्य स्वरूप आहे. तो सर्व सद्गुरूचंच आहे. भक्तीच्या भाषेत सांगितलं तर सद्गुरूचंच आहे. जीवन माझं सद्गुरूच आहे, मी म्हणून नाहीच आहे कोण. सद्गुरूच हा देहातून प्रगट आहे, सद्गुरूच या देवरूपाने कार्यरत करतो, सगळं जे करतो ते सद्गुरूच करतो. आणि तिथे मग द्वैत राहत नाही, तर तिथे अद्वैत होतं. म्हणजे सद्गुरू 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 म्हणजे जीवन, असा सगळा प्रकार होतो. आणि त्यामुळे हा एक मार्ग आहे, ज्ञानमार्ग आणखी नाही, पण तो अतिशय कठीण आहे. की हे सगळं ज्ञान कळल्यानंतर एकांतात जाऊन मी बसेन आणि मी सिद्ध पुरुष होईन, इतकं सोपं नाही. त्याला फार धावपळ करावी, भरपूर कष्ट करावे लागतील. त्याच्यात काही लोकांना ते सिद्ध होतं, पण मार्गदर्शक असतोच. ते मार्गदर्शक सद्गुरू म्हणून आपण आपल्याला मान्य करून जर घेतलं की सद्गुरूच आहे माझा आणि सद्गुरू माझं जीवन, तर त्याला ते सोपं आहे.
आणि त्यांना मार्गदर्शन होणं. मार्गदर्शन म्हणजे आपोआप ज्ञान होणं हा कडक कठीण अभ्यास आहे आणि तो होताना फार त्रासदायक असतो. आणि म्हणून हे सगळं सर्वसिद्धी आणि इतर सिद्धींचा जो अभ्यास चाललेला आहे लोकांचा, तर ज्याला सर्वसिद्धी प्राप्त करून घ्यायचे त्याने इतर सिद्धी मिळवण्याचा हव्यास धरता कामा नये. स्वरूपसिद्धी हे फायनल पोचणं आहे आणि ह्या छोट्या छोट्या सिद्धी हे मधली स्टेशन आहेत. आपल्याला जायचं आहे दिल्लीला पोचणं हे महत्वाचं आहे ना, पण मध्ये स्टेशन भरपूर लागतात आणि हे सगळं मध्ये स्टेशन लागल्यामुळे कुठे वडा खायचा वाटतो. एखाद्या स्टेशनवर कर्जतचा वडा चांगला असतो ना, लोक तिथे थांबतात. म्हणून ट्रेन निघून गेलं तर इथे अडकतात बऱ्याच वेळेला कर्ज वडा घेण्यासाठी. म्हणजे तिथे इतर ठिकाणी अडकणं हा प्रकार आहे इतर सिद्धीच्या बाबतीत. पण इथे ज्याला स्वरूपसिद्धी आहे तो ट्रेन सोडणार नाही, म्हणजे साधना सोडणार नाही. लक्षात ठेवा. नाहीतर स्टेशनवर उतरूया, चला बघूया इथे काय मिळतं तिथे काय मिळतं, असा तो प्रकार होतो. आणि म्हणून सतत साधनेतून जीवन जगणं आणि त्यासाठी सद्गुरूंना धरून राहणं, या दोन गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला ही स्वरूपसिद्धी प्राप्त होऊ शकते. आणि अशी स्वरूपसिद्धी अशा साधकांना प्राप्त होईल. सर्वांना म्हणता येत नाही, कारण जे प्रयत्न करतील त्यालाच मिळणार नाही. सर्वांना म्हटलं तर म्हणजे काहीतरी बरं खुश होतं, जाऊ दे तुम्ही बोलत हो दे असं म्हणायला नको. की जे साधक खरोखर मनापासून अभ्यास करतायत, प्रयत्न करतायत, त्यांना ही स्वरूपसिद्धी प्राप्त हो, ही सद्गुरूचरणी प्राप्त. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.